संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बघा किती छान असं शांत वातावरण आहे। जस्ट योगा क्लासवरून आले होते आणि जरा वेळ म्हटलं दरवाजा उघडा ठेवावा मागचा आणि छान मस्तपैकी बाहेर बघत बघत चहा घ्यावा आणि मग त्यानंतर व्लॉगला सुरुवात करावी। तर उन्हाळा जास्त जाणवल्यामुळे सकाळपेक्षा संध्याकाळी जरा बरं वाटतं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अंधार पडायला सुरुवात झाली आहे। पटापट लाईट्स ऑन करून घेते। तर आता जस्ट आली आहे मी योगा क्लासवरून आणि चहा घेतलाय। आधी चहा घेतल्यानंतरच म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी। तर आल्या पहिले तोंड हात पाय स्वच्छ धुतले, चहा घेतला आणि मग म्हटलं त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करावी, कारण मी आजच्या ब्लॉगमध्ये संध्याकाळचा रुटीन माझं दाखवणार आहे की मी संध्याकाळी कसं काय काय करते असं। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर तुम्ही जे मॉर्निंग रुटीनचा जो व्लॉग आहे त्याला एवढं सगळं प्रेम दिलं आणि कमेंट्स पण केल्या काही ताईंनी की त्यांना होम टूर बघायचा आहे, तर मी नक्की करायचा प्रयत्न करेन। होम टूरचं माझ्या आहे डोक्यामध्ये, पण ना होम टूर करण्यासाठी आधी मला थोडंसं चेंजेस करावे लागतील घरामध्ये, तर थोडेसे चेंजेस करणार आहे, मग त्यानंतर मी होम टूर करणार आहे। तर पण होम टूरचा व्हिडिओ हा नक्की 100% येणारच आहे, याची मला म्हणजे मी तुम्हाला फुल गॅरंटी देते, कारण मला बरेच कमेंट्स होम टूरसाठीच येत आहेत। तर मी नक्की तुमच्या सर्वांसाठी होम टूर घेऊन येणार आहे, 101% घेऊन येणार आहे। फक्त मला थोडासा वेळ द्या, कारण मला थोडेसे चेंजेस करायचे आहेत घरामध्ये आणि मग मी तुमच्यासमोर तो होम टूरचा व्हिडिओ घेऊन येईल। तर तोपर्यंत तुम्ही हे जे आपले बाकीचे जे व्लॉग्स आहेत ते बघा आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं मी खूप 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 मनापासून स्वागत करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते आणि कमेंट केल्याबद्दल पण खूप खूप आभारी आहे तुमच्या सर्वांची। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची ते म्हणजे जस्ट कालच 1000 सबस्क्रायबर्स आपण कंप्लीट केलेले आहेत म्हणजे आपल्या चॅनलने। तर मला खूप आनंद झाला की 1000 सबस्क्रायबर्स, कारण हा म्हणतात ना ही पहिली स्टेप आहे यूट्यूबच्या जर्नीमधली, पहिली स्टेप आहे 1000 सबस्क्रायबर्स। तर जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर्स होतात तेव्हा आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो की चला काहीतरी चांगलं होतंय। तर मी खूप खुश होती आणि काल सोमवार होता आणि सोमवारीच माझे म्हणजे जी काही 1000 सबस्क्रायबर्स आहेत ते पूर्ण झाले। तर मी तर खरंच सांगते की महादेवाचीच कृपा आहे की मी रोज मंदिरात जाते आणि त्यामुळेच महादेवाने माझी इच्छा पूर्ण केली असेल मे बी। आणि मग मंदिरात आज जाऊन थँक्यू बोलून आली महादेवाला की 1K झाल्याबद्दल थँक्स। लवकरच म्हणजे महादेवाच्या कृपेने 100K पण लवकरच होऊ दे हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करते, आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर महादेवाला तर थँक्यू बोलली, पण तुम्हाला सगळ्यांना पण खूप 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 थँक्यू, कारण तुमच्याशिवाय हे अशक्य होतं। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर 1K झालेच नसते आपल्या चॅनलचे। तर मी खूप खूप आभारी आहे मनापासून, खूप 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 थँक्यू तुम्हाला सर्वांना, माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय। पुन्हा एकदा खूप खूप मनापासून थँक्यू। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। व्लॉगसाठी तयार होताना मी जास्त काही तयारी करत नाही, फक्त केस वगैरे व्यवस्थित बांधून घेते आणि क्रीम्स वगैरे जास्त मी काही घरातच असतो आपण, त्यामुळे खूप जास्त मेकअप वगैरे यूज करत नाही। माझे जे रेग्युलर क्रीम्स आहेत मी तेच क्रीम लावते, त्यानंतर थोडंसं काजळ लावते आणि थोडीशी लिपस्टिक लावते, जी एकदम न्यूड शेडमध्ये लिपस्टिक असते ना तीच मी लावते। आणि काजळ जे आहे ते मी पहिल्यापासून मेबेलिनचंच काजळ यूज करते, जी येलो स्टिक येते मेबेलिनची, तेच माझं फेवरेट काजळ आहे। आणि खूप जास्त लॉंग लास्टिंग असं नाही म्हणता येणार, पण माझे डोळे खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि माझ्या डोळ्यांना ते व्यवस्थित सूट होतं ते काजळ, त्यामुळे मी पहिल्यापासून तेच काजळ यूज करते। खूप छान असं ग्लाईड होतं ते डोळ्यामध्ये इझिली, त्यामुळे मला ते खूप आवडतं। तर माझी एक मैत्रीण मला बोलली होती की तू आयकॉनिकचं काजळ लॅक्मेचं पण यूज करून बघ, पण मला आता सवय झाली आहे मेबेलिनच्या काजळाची, त्यामुळे मी तेच वापरते। त्यानंतर लिपस्टिकसुद्धा मी जुडिओमधून घेतली होती, जी न्यूड शेड असते ती घेतली होती, तर तीच मी लावते।
जास्त काही मेकअप करायला मला आवडत नाही. ॲक्च्युली ओव्हर मेकअप मध्ये मला बर्डन आल्यासारखं होतं. त्यामुळे मी एकदम सिंपल आणि सोबर असा मेकअप करते, जो डेली व्लॉगसाठी गरजेचा आहे तेवढाच मेकअप करते. हां, काही फंक्शन वगैरे असेल, काही सणवार असतील तर थोडासा जास्त मेकअप आपण करू शकतो, पण डेली व्लॉगसाठी काय एवढा मेकअप करायचा, म्हणजे मला तर त्याची आवश्यकता वाटत नाही. तर माझी तयारी झाल्यानंतर सर्वात आधी बत्तीचा टाईम होत आलेला, म्हणजे जवळजवळ 6:45 वाजले होते. तर मी आधी देवपूजा करून घेतली. देवपूजा म्हणजे बत्ती वगैरे करून घेतली. कारण संध्याकाळची जी वेळ असते ती लक्ष्मी यायची वेळ असते आणि त्या वेळेला जर आपण वेळेत बत्ती केली नाही तर आपल्यालाच थोडंसं खाली असल्यासारखं वाटतं किंवा आपल्याला असं वाटतं की काहीतरी चुकलं आहे आपलं. तर तेवढी कन्सिस्टन्सी माझी नेहमी असते की मी न चुकता बत्तीच्या वेळेला बत्ती करते. फक्त जर कधी नॉनव्हेज खाल्लं असेल तर मी त्या दिवशी संध्याकाळी दिवाबत्ती करत नाही. कारण स्वामींच्या केंद्रात सांगितलं होतं की ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाता त्या दिवशी देवाजवळ दिवा नका लावत जाऊ. तर ज्या दिवशी मी खाल्लेलं असतं त्याच दिवशी मी नाही बत्ती करत. नाहीतर एरवी मी रोज संध्याकाळी 7 वाजता, 6:45 किंवा 7 वाजता, आणि जर काही कारणामुळे जर कधी लेट झालं किंवा काही बाहेर वगैरे गेली तर 7:15 7:30पर्यंत दिवाबत्ती करते. तर एक दिवा तर माझा लावून झाला आहे. हा दुसरा दिवा मी तुळशी जवळ ठेवण्यासाठी लावते आहे. खरं तर मी पुढच्या दारामध्ये म्हणजे आमच्या मेन डोअरला सुद्धा पहिले दिवा लावायची, पण खूप लहान मुलं बाहेर खेळत असतात आणि त्यांना सारखं पाणी वगैरे हवं असतं, तर सारखी चक्रा मारत असतात घरी. तर असं वाटतं एखाद्या लहान मुलाला चटका वगैरे लागेल, खूप मस्ती करतात, आवाज करतात संध्याकाळचा बाहेर. तर म्हणून मी तो दिवा बाहेर लावणं आता सध्या बंद केलं आहे. पण श्रावण महिन्यात मी न चुकता दारामध्ये सुद्धा दिवा लावते. मागे लावत होती, पण हल्ली ते लहान मुलांच्या कारणामुळेच लावत नाही. तर मी काय करते, सध्या फक्त मागे तुळशीजवळच दिवा लावते. एक घरात दिवा आणि एक तुळशीजवळ दिवा, असे 2 दिवे मी लावते आणि बाहेर अगरबत्तीसुद्धा लावते. तर माझा एक प्रयत्न असतो की मी धूपसुद्धा रोज लावते. कारण असं म्हणतात की घरात धूप लावल्यानंतर घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती कमी व्हायला मदत होते आणि घरात पॉझिटिव्हिटी यायला मदत होते. संध्याकाळी लक्ष्मी घरात यायच्या वेळेला जेव्हा आपण घरामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित दिवाबत्ती वगैरे करतो तेव्हा घरात खूप प्रसन्न वातावरण तयार होतं. आणि जेव्हा घरात असं बत्ती केल्यानंतर आपलंसुद्धा मन, म्हणजे आपल्याला जाणवतं की आपलंसुद्धा मन एक पॉझिटिव्हिटीने भरल्यासारखं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला स्वतःलासुद्धा. तर बत्ती करून घेतली. त्यानंतर मला सेवा करायची होती, पण हे काही कपडे आहेत जे मला इस्त्रीला द्यायचे होते, त्यामुळे मी त्यांची आधी घडी करून घेतली. आणि माऊ आल्यानंतर, म्हणजे माऊ ट्युशनला गेली होती आणि ती आल्यानंतर तिला हे कपडे इस्त्रीसाठी द्यायचे होते, त्यामुळे ते मी वेगळे काढून ठेवले लगेच. आणि आधी पाणी भरून घ्यावं म्हटलं, कारण हल्ली काय होतं आहे ना, आमच्याकडे पाणी लगेच जातं आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याची पण कपात केलेली आहे. त्यामुळे मग मी म्हटलं आधी पाणी भरून घेऊया. कारण जर मी स्वामी सेवेला जर बसले तर मला 15 ते 20 मिनटं लागतात. मग कधी पाणी निघून जातं, म्हणून मी आधी म्हटलं पाणी भरून घेऊया. आणि त्यासाठी मी आधी पाणी भरून घेते. आधी मला सेवेला भरपूर वेळ लागायचा, कारण मी आधी स्वामी चैत्र सारामृताचं पारायण चालू होतं माझं. पण आता माझं ते पारायण पूर्ण झालेलं आहे आणि रोज 3 अध्याय मी वाचायचे. पण हल्ली मला अजिबात वेळ मिळत नाही. घरातली कामं, बाहेरची कामं, त्यानंतर व्हिडिओचं पण शूट वगैरे करायचं असतं, एडिटिंग असतं, त्यामुळे अजिबात वेळ मिळत नाही आणि खूप थकून जायला होतं. तर मी सध्या स्वामी चैत्र सारामृत वाचत नाही आहे. मी फक्त स्वामींची 1 माळ जप करते आणि ओम नमः शिवायची 1 माळ जप करते. तर पाणी वगैरे भरून झाल्यावर थोडं रिफ्रेशमेंटसाठी मी ग्रीन टी रेडी करत होती. हा ग्रीन टीचा ब्रँड माझा फेवरेट आहे. जर तुम्हाला पण ग्रीन टी हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन, ही ग्रीन टी तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल, जी एकदम नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे आणि ज्याची टेस्टसुद्धा चांगली आहे. म्हणजे लिफ्टन ग्रीन टी वगैरे खूप कडू वगैरे लागते, पण ही ग्रीन टी एकदम चांगली लागते, अशी म्हणजे पिता येईल अशी लागते. तर मी माझी ग्रीन टी रेडी करून ठेवते, कारण थंड व्हायला त्याला वेळ लागतो. मी एकदम गरम पीत नाही, मला थोडं थंड व्हायला वेळ लागतो. मग तोपर्यंत मग मी बाकीची कामं आटोपून घेते. म्हणजे किचनवर भरपूर पसारा झालेला होता. पाणी भरलं तेव्हा दुपारची थोडीशी भांडी होती, कारण माऊ उशिरा जेवली होती. चहाची भांडी होती, तर आधी भांडी घासून घेतली आणि मग त्यानंतर म्हटलं किचन ओटा पहिले क्लीन करते. कारण किचन ओट्यावर जर पसारा असला ना तर मला काहीच सुचत नाही. जोपर्यंत पूर्ण किचन ओटा मी क्लीन करत नाही, पूर्ण पसारा काढत नाही तिथला, तोपर्यंत मी पुढचं काम करूच शकत नाही असं म्हणलं तरी चालेल. कारण मला स्वयंपाक जास्त करायचा नव्हता, फक्त भाजी बनवायची होती. पण तरी बोलतात ना, आपल्या डोळ्याचा दोष येतो की
डोळ्यांना ते सगळं असं प्लेन आवरलेला ओटा दिसला पाहिजे. आणि जोपर्यंत किचन आवरत नाही तोपर्यंत मला बाकीचं घर आवरल्यासारखं वाटत नाही. तर मी किचन व्यवस्थित आवरून घेतलं आणि मग पुढच्या सेवेला बसले. मी सध्या जी स्वामी सेवा सुरू केली आहे त्यामध्ये फक्त माझं 1 माळ जप असतो स्वामींचा, जो मी न चुकता करायचा ठरवला आहे. कारण मेडिटेशनसाठी वेगळा वेळ द्यायला हल्ली मिळत नाही आहे. तर स्वामींचा जप करता करता मेडिटेशनसुद्धा होऊन जातं. आणि त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा मी करते 1 माळ. तर दोन्ही मंत्रांचा 1-1 माळ जप करते आणि मग त्यानंतर ओमकार जो आहे म्हणजे ओमचा चॅन्टिंग करायचं 3 वेळा, ते सुद्धा मी न चुकता करते. तर हे केल्यामुळे ना खूप आपलं मन आहे ना, म्हणजे किती पण मनात काही विचार असतील, अडचणी असतील, दुःख असतील, तर ना आपलं मन जेव्हा आपण हे मेडिटेशन करतो किंवा हे जेव्हा मंत्रजाप करतो, आपलं मन इतकं शांत होतं, इतकं शांत होतं की तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. तुम्ही कधी करून बघा. 1 माळ स्वामी समर्थांचा जप मंत्राचा जप केल्याने खूप फरक पडतो. मन खूप शांत होतं आणि असं आपण देवाच्या सानिध्यात असतो तेव्हा एक पॉझिटिव्हिटी जाणवते ना, तशी आपल्या मनाला जाणवायला लागते. तर मी हल्लीच ओमची चॅन्टिंगसुद्धा सुरू केली आहे, म्हणजे ओमकार बोलायचा 3 वेळा. त्यामुळे सुद्धा खूप छान वाटतं, खूप प्रसन्न आणि शांत असं झाल्यासारखं वाटतं मनाला. आपण जेव्हा ओमकार बोलतो ना, तेव्हा ओमकारमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात ते इतके पॉझिटिव्ह असतात की आपलं माइंड एकदम हाय लेवलपर्यंत शांत करण्याची ताकद त्या ओमकारमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला जर रोज जास्त सेवा जरी करायला नाही जमली तरी निदान देवपूजा झाल्या झाल्या सकाळीसुद्धा तुम्ही करू शकता. 3 वेळा ओमकार ची प्रॅक्टिस नक्की करा. यामुळे खूप फरक पडतो. आणि कसं असतं ना, आपण बायका खूप बिझी असतो आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा भरपूर अडचणी आपण फेस करत असतो. आपण घराला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच अशा अडचणी असतात ज्या आपल्या मनात असतात. काही काही दुःख असतात जे आपल्याला दुसऱ्यांना सांगू शकत नाही. मग अशा वेळेला आपलं मन कुठेतरी मोकळं होण्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारचा ओमकार रोज करावा. त्यामुळे आपलं मन खूप शांत होतं, एकदम काम फील होतं आपल्याला. आणि स्वामींचा जो हा नमस्कार आहे, त्रिवार मुजरा स्वामींना, हा सुद्धा न चुकता करा. म्हणजे जास्त नाही, एवढी थोडीशी सेवा जरी केली ना तरी खूप बदल होतो आपल्या स्वतःमध्ये, तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. आणि घरामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आल्यासारखं तुम्हाला जाणवेल. मी आता फक्त दिवाबत्ती केली आणि थोडीशी सेवा केली तरीसुद्धा घरात बघा किती प्रसन्न असं वातावरण आणि एकदम पॉझिटिव्हिटी जाणवायला सुरुवात होते. तर एवढ्या काही गोष्टी आहेत ज्या मी न चुकता पाळते. तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा, स्पिरिच्युअल होण्याचा थोडासा प्रयत्न करा. कारण कसं असतं ना, आपण जेव्हा दुःखात असतो किंवा अडचणीत असतो तेव्हा हे परमेश्वर, हे आपले इष्टदेवच आपल्याला ह्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग देतात किंवा ते दुःख सहन करण्याची ताकद देतात. तर आता माझी ग्रीन टीसुद्धा थंड झालेली आहे. खरं तर खूप जास्त उशीर झाला ग्रीन टी प्यायला. ॲक्च्युली असं झालं ना की मी विसरून गेले. मी सेवेला बसणार होती तेव्हाच मी ग्रीन टी पिणार होते, पण विसरून गेले आणि सेवा झाल्यानंतर बघितलं की अरे ग्रीन टी प्यायची राहिली आहे. मग त्यानंतर ग्रीन टी घेतल्यानंतर आता फायनली स्वयंपाकाला सुरुवात करते. मला फक्त मटकीची भाजी बनवायची आहे, जास्त काही स्वयंपाक नाही आहे, त्यामुळे माझं काम लवकर आटोपणार आहे. पण गरम इतकं होतं आहे ना की पहिले केस बांधून घेतले. मोकळे केस ठेवूच शकत नाही, इतकी उष्णता वाढली आहे हल्ली. आणि चला मटकीची भाजी करायला सुरुवात करूया. तर ही मटकी मी 20 रुपयाची विकत आणली होती. हल्ली मी काय करते ना, योगा क्लासून येता येता भरपूर भाज्यांची दुकानं दिसतात मला रस्त्याने. तर येतानाच मी ज्या काही भाज्या आणायच्या असतील त्या येतानाच घेऊन येते. म्हणजे तेवढा वेळ माझा वाचतो, मला वेगळं त्यासाठी बाहेर जायची गरज पडत नाही. कधी कधी मी काय करते, एकदाच मार्केटला जाऊन 8 दिवसाचा भाजीपाला घेऊन येते. तर कधी कधी जर मला नाही जमलं मार्केटला जायला तर मग मी योगा क्लासून येता येताच भाज्या घेऊन येते. हे माझं चहाचं भांडं आहे, पण त्याचं हँडल सारखं सारखं तुटतं आहे. मी बऱ्याच वेळा रिपेअर केलं पण ते तरी तसंच तुटतंच आहे. मला असं वाटतं आहे मला ना नवीनच घ्यावं लागेल, कारण 2 ते 3 वेळा रिपेअर करूनसुद्धा ते सारखं तुटतंच आहे. तर ही जी भाजी मी बनवते मटकीची, ती मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. फक्त कांदा आणि टोमॅटोची भाजी असणार आहे. त्याच्यामध्ये बाकी काहीच मी टाकणार नाही आहे. आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, एवढीच वस्तू आपल्याला लागणार आहे भाजीसाठी. आणि ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होणार आहे.
तर जास्त काही एफर्ट्स या भाजीला लागत नाही. तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये जे काही जिन्नस आपण घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय केल्यानंतर आपले जे नेहमीचे जे मसाले आहेत, म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित गळला पाहिजे तेलामध्ये, नरम झाला पाहिजे आणि मग त्यानंतरच आपण आपले मसाले त्यामध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी म्हणजे हिंग. तुम्हाला तर माहीत असेल माझ्या प्रत्येक भाजीमध्ये हिंग असतं, जे आपल्या पोटासाठी खूप चांगलं पण असतं, डायजेशनसाठी पण खूप चांगलं असतं. तर सर्वात आधी मी हिंग टाकलेलं आहे. मग त्यानंतर लाल तिखट मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मसाला आणि थोडासा मी एव्हरेस्टचा चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे, थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी. तर असे माझे जे नेहमीचे मसाले आहेत, हळद वगैरे, ते सर्व आपलं टाकलेलं आहे. आणि थोडीशी धनाजिरा पावडरसुद्धा मी टाकलेली आहे, त्यामुळे मटकीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर हे बघा, मसाले व्यवस्थित मी फ्राय करून घेतले आहे. आता याच्यामध्ये फक्त मटकीची भाजी जी आपण धुतलेली होती ती टाकायची आहे बस. आणि त्यानंतर व्यवस्थित पाण्याचं प्रमाण बघून आणि मीठ टाकून आपण कुकरचं झाकण लावणार आहोत. 2 ते 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि 1 ते 2 शिट्ट्या बारीक गॅसवर. अशा प्रकारे जर ही भाजी शिजवली तर एकदम परफेक्ट शिजते, म्हणजे खूप जास्त असं गाळसुद्धा होत नाही आणि खूप अशी कच्चीसुद्धा राहत नाही. अशा प्रकारे फक्त पाणी टाकताना जरा विचार करून टाकायचा, कारण कधीकधी पाणी जास्तसुद्धा होऊ शकतं, कारण आपण साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच ही भाजी शिजवणार असतो. साधारण 10 मिनटामध्ये ही भाजी शिजून रेडी होते आणि खूप जास्त टेस्टी लागते. तर तुम्हाला जर कधी कुठे बाहेर जायचं असेल, घाईची वेळ असेल आणि वेळ नसेल एवढं जर आरामशीर भाजी करत बसायला, तर हा पर्याय बेस्ट आहे. आणि मटकीची भाजी जर तुम्ही कुकरमध्ये कराल तर ती लवकर होते. कंपॅरेटिव्हली तुम्ही जर कढईमध्ये कराल तर त्याला खूप उशीर लागतो, कारण मटकीची भाजी लगेच शिजत नाही. हां, पण टेस्ट कढईतल्या भाजीची छान लागते, नो डाऊट, पण कुकरमधल्या भाजीशी सुद्धा छानच लागते. म्हणजे तुम्ही ट्राय करून बघू शकता, एवढी छान लागते. तर भाजी झाल्यानंतर मी लगेच किचनचा ओटा, म्हणजे जे काही थोडीफार आपलं जो कढीपत्ता, कोथिंबीर खाली पडलेलाच असतो, थोडीफार कचरा झालेलाच असतो, तर ते लगेच मी पुसून घेतलं. आणि बघा, तुम्ही बघू शकता की माझं किचन एकदम क्लीन आणि नीट दिसतंय. तर आत्ता जस्ट माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, म्हणून म्हटलं जरा तुमच्याशी 2 मिनटं निवांत गप्पा माराव्या. तर स्वयंपाक म्हणजे मला जास्त काही आज करायचं नव्हतं, कारण सकाळची चपाती होती, भाऊने खाल्लीच नाही, कारण तिला डाळ भातच खायचा होता. मग डाळ भात खाल्लं तिने की मग चपाती, थोडंसं आपलं लॉजिक चुकून जातं त्यामागचं, स्वयंपाकामागचं. आणि आता काय झालं आहे ना, उन्हाळा सुरू झाल्यापासून सगळेजण घरात खायला नीट मागत नाही, म्हणजे ऊन एवढं लागतं की असं वाटतं की जास्तीत जास्त पाणी प्यावं काही खाण्यापेक्षा, म्हणजे चपाती भाजी असं कोरडं कोरडं खायची इच्छा नाही होत. तर तसंच तिचं होतंय, ती नुसतीच डाळ भात, काल पण तिने डाळ भातच खाल्ला आणि आजसुद्धा मला तिने डाळ भातच करायला सांगितला. पण तरीसुद्धा मी 2-3 चपात्या केल्या होत्या. आणि दुपारची भाकरीसुद्धा तशीच आहे. तर दुपारची भाकरी, चपाती, दुपारची भाजी होती कांद्याची पात, तीसुद्धा होती, पण ती थोडीशीच होती, म्हणून मी आता मटकीची भाजी केली. तर मला फक्त मटकीच्या भाजीचाच स्वयंपाक होता आज. रोज असं नसतं, रोज कधी कधी भाकरी, चपाती सगळं संध्याकाळी करावं लागतं, कधी कधी नाही करावं लागत. म्हणजे डिपेंड्स. जर सकाळचा स्वयंपाक चपाती आणि भाकरी जर उरलेली असेल तर मी संध्याकाळी परत वेगळी चपाती, वेगळी भाकरी करत नाही, फक्त भाजी जी आहे ती बनवते. आणि डाळ भात सुद्धा सकाळी संध्याकाळसाठी सुद्धा बनवलेला असतो. संध्याकाळी ऑलरेडी आपल्याला बाकीची पण कामं एवढी असतात, पाणी आलेलं असतं, पाणी भरायचं असतं, मशीनला कपडे लावायचे असतात, त्यानंतर दिवाबत्ती करायची असते, सेवा पूजा असते, आणि त्यामध्ये एवढा गोंधळ होतो की मग ते स्वयंपाकाचं टायमिंग पूर्ण लेट होऊन जातं. आता बघा, आज 8:30 वाजलेत आणि बरोबर माझं 8:15ला सगळं कामं आटोपलेली आहेत. आणि माझं जसं जेवायचा टाइम मी ठरवलेला आहे, नवीन टायमिंग माझा संध्याकाळी 8:30 वाजता. तर आता 10 मिनिटांमध्ये मी जेवायला बसणार आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, जसं की तुम्ही बघितलं की मी कुकरमध्ये मटकीची भाजी बनवलेली आहे. तर मला कुकरमधल्या भाज्या आवडतात, ऑनेस्टली स्पीकिंग मला आवडतात कुकरमधल्या भाज्या, आणि त्या खूप पटकन रेडी होतात, जास्त एफर्ट्स आपल्याला घ्यायला लागत नाही. आणि टचवूड की घरात पण सगळ्यांना कुकरमधल्या भाज्या आवडतात. जर नसते आवडल्या तर मग काहीतरी दुसरा ऑप्शन्स बघायला लागला असता, पण आवडतात सगळ्यांना, त्यामुळे चालून जाते. तर स्वयंपाक तर आता झालेला आहे. आता मी माझ्या डिनरची वेळ झालेली, म्हणजे 8:30 वाजलेले आहेत, तर मी आता जेवण करणार आहे. माझं रात्रीचं जेवण जे आहे ते मी सध्या ठरवल्याप्रमाणे म्हणजे 8:30लाच जेवते आहे. मग त्यानंतर 8:30 ते 9 वाजेपर्यंत जेवण करून मग 9ला माऊ खेळून येते. मग थोडा वेळ तिला अभ्यासाला बसवते. जर तिला भूक असेल तर आधी तिला जेवायला देते, जर नसेल जेवणार ती तर मग थोडा वेळ तिचा 1 तास तरी अभ्यास
असतो तिचा रात्री, मग त्यानंतर मग तिचं जेवण आणि मग झोपतो वगैरे. तर असं माझं रुटीन असतं. आणि हो, डायरेक्ट झोपायचं काम नसतं. एक फार महत्त्वाचं काम माझं असतं ते म्हणजे एडिटिंग करायचं. रात्री न चुकता मला एडिटिंग करावंच लागतं. कितीही लेट झालं तरीही मला एडिटिंग करावं लागतं रात्री, कारण जर रात्री एडिट केलं तर दुसऱ्या दिवशी बाकीची कामं करता येतात. मेन काम जे असतं ते व्हिडिओचे एडिटिंग असतं आणि त्याला बराच वेळ लागतो. तर मी काही काम आज रात्री म्हणजे रात्री करते, काही काम दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी जसा वेळ मिळेल तसा, कारण व्हॉइस ओव्हर असतो, त्याच्यानंतर थंबनेल रेडी करायचं असतं. तर तुम्हाला हे सगळं आवडलं पण पाहिजे, थंबनेल पण अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, तर खूप लॉजिक लावावं लागतं, खूप क्रिएटिव्ह माइंड लागतं हे सगळं बनवण्यासाठी, की आपण जे थंबनेल बनवते ते अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे, तुमच्यासारख्या व्ह्यूअर्सला अट्रॅक्ट त्यांनी केलं पाहिजे, त्यानंतर जे व्हिडिओमध्ये आहे तेच थंबनेलमध्ये दिसलं पण पाहिजे. असा खूप गोंधळ असतो. ह्या सगळ्यांमागे खूप लॉजिक्स असतात आणि खूप क्रिएटिव्हिटी असते, तर त्याला पण थोडंसं डोकं घासावं लागतं. एकदम इझिली काही होत नाही. म्हणून म्हणते की जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघतात कोणत्याही यूट्यूबरचे, तर नक्की एक लाईकच्या बटनवर प्रेस करायला विसरू नका. नक्की लाईक करत जा, कारण खूप मेहनत असते प्रत्येक यूट्यूबरची एका व्हिडिओ मागे. चला तर मग आता व्लॉगला एंड करते. तर असा होता माझा आजचा इव्हिनिंग रुटीनचा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला नक्की कळवा कमेंटद्वारे. मला खूप आवडेल तुमच्याशी इंटरॅक्ट करायला आणि तुमचे कमेंट्स, तुमचे सजेशन्स जाणून घ्यायला. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.